देणाऱ्या बापाला नेमकं काय म्हणायचं? माणूस की मालती? भाऊजी, तुम्ही तरी कशाला विषय ताणायचा हो एवढा? द्यायचं ना जिथले तिथं सोडून. काय काय सोडून देऊ मी? जाऊ दे, नाही पटणार. पण तुम्ही पोटभर जेवा, त्यांच्याकरता थांबू नका. भाऊजी, मी तिची समजूत काढते, पण तुम्ही आधी जेवण करून घ्या बरं. नाही नको, मला खरंच नकोय, माफ करा. भूक नाहीये मला. भूक लागली की मी खाऊन घेत. माझं ताट असंच राहू दे. काय बघतेस? काय झालं हसायला? त्याच्यापेक्षा विष मागा. अहो, तुटता ताऱ्याला बघून जर आपण विष मागितली ना तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. निव्वळ मूर्खपणा आहे हा. सगळंच कसं मूर्खपणा वाटतं बरं तुम्हाला? बरं ठीक आहे, हा मूर्खपणा आहे तर मग शहाणपणा काय ते तरी सांगा. सोड ना, तुला सांगून असंही कळणार नाहीये, काय फायदा? ठीक आहे, नाही कळत तेच बरे. कारण या शहाणं बनून हुशारी मिळवण्यापेक्षा येडं बनून भोळ्या विश्वात रमण्यात जास्त आनंद आहे बघा. म्हणजे ते तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्हाला कुठल्याच गोष्टीवरती विश्वास नाही ना. म्हणजे माणसांवरती तर नाहीच आहे आणि तुटणाऱ्या तारांवरती पण नाहीये. माझा स्वतःवर विश्वास आहे, कारण मला असं वाटतं की आपली स्वप्न आपण स्वतः पूर्ण करू शकतो. त्यासाठी या तुटत्या ताऱ्यांची गरज नसते. अहो हो सर, पण कधी कधी भाबडा विश्वास ठेवला एखाद्या गोष्टीवर तर काय फरक पडतो? खूप मोठं नुकसान होतं. काय ना, आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं ना तर आपले नुकसान होण्याचे चान्सेस कमी असतात. अहो, प्रत्येक गोष्ट असं फायदा नुकसानात नसते तोलायची सर. आता सगळेच लोक मानतायत ना की तुटत्या ताऱ्याला विष मागितली तर इच्छा पूर्ण होते, तर ठेवून बघायचा की माणसाने विश्वास. इथेच चुकता तुम्ही लोक. म्हणजे जो तारा स्वतः तुटणार असतो तो तुमची स्वप्न पूर्ण करणार. ज्याला स्वतःलाच सावरता येत नाही तो काय तुमच्या इच्छा पूर्ण करणार? हा असा आंधळा विश्वास मी नाही ठेवू शकत. सर, जेव्हा हातात काहीच नसतं ना तेव्हा हा विश्वासच आपल्याला बळ देतो, मोठ्या मोठ्या संकटांशी लढायची ताकद देतो. वेडेपणा आहे हा. असो, तुझा विश्वास आहे ना, यू कॅरी ऑन. फार तर फार मागून काय मागणार आहेस तू? एखादा मिक्सर, कुकर किंवा जास्तीत जास्त गॅस सिलेंडर मागशील, हो ना? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्हाला कधी मोठी स्वप्न बघायला कोणी शिकवलंच नाहीये, त्यामुळे तुमची स्वप्न खूप छोटी राहिली. स्वप्न बघताना सुद्धा अंथरून पाहून पाय पसरणारी लोक तुम्ही. मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की तुमचीही काही स्वप्न असू शकतात. सर, आम्हा गरिबांच्या डोळ्यातली स्वप्न ना तुम्हाला कधीच वाचता येणार नाही. आणि ज्याला तुम्ही स्वप्न म्हणताय ना त्या आमच्या गरजा आहेत, आणि तुम्ही आमच्या गरजांवरती असं हसू नका सर. तुम्हाला नशिबाने जे काही दिलंय ना ते आम्हाला नसेल दिलं, पण ते मिळवण्याची धमक आमच्यात आहे सर. गैरसमज येतो तुमचा. जो माणूस स्वतः काही करू शकत नाही ना आयुष्यात तो तशा विष मागत फिरतो. बरं राहिलं, हा माझं राहिलं, पण तुमचं काय? तुम्ही का आलात इथं? म्हणजे मागच्या वेळी जेव्हा तुम्ही इथं आला होतात तेव्हा तुम्हाला परत इथे यायची काहीच इच्छा नव्हती. कारण आबांची इच्छा होती. त्यांचं असं म्हणणं होतं की मी एक दिवस त्यांच्या कामगारांच्या वस्तीत जाऊन बघावं की त्यांचे कामगार कसे आयुष्य जगतात. मग काय दिसलं? हेच की त्यांच्या कामगारांचा स्वतःवर काही विश्वासच नाहीये. ते फक्त नशिबावर अवलंबून असतात आणि काहीही झालं की नशिबाला दोष देतात. त्यांना हेच माहित नाहीये की आयुष्यात ग्रोथ कशी करतात.
लाईट कशी गेली? मला काही दिसत नाहीये. तू काहीतरी कर ना पटकन. मला अहो ठीक आहे सर, शांत व्हा, काही होणार नाही. अरे असं कसं काही नाही होणार? काही होऊ शकतं, आपण कुठे धडपडू शकतो, आपल्याला काही चावू शकतं. तू पटकन कर ना काहीतरी. तुला माहित असेल ना इथलं सगळं. तू लाईट. अहो सर, मी तरी काय करणार आहे? मला पण काही दिसत नाही, अंधारच आहे सगळीकडे. अरे माझा मोबाईल पण राहिलाय, माझी झोप पूर्ण होणार नाही. हे बघ, माझी झोप पूर्ण झाली नाही ना, मी आजारी पडतो अगं. आणि मी बिलकुल अफोर्ड करू शकत नाही या सिच्युएशन मध्ये आजारी पडणं. मला डील कम्प्लीट करायची, माझी खूप सारी कामं बाकी आहेत. तू पटकन काय कर. हो सर, शांत व्हा. अहो किती बडबड करताय तुम्ही. असं घाबरून जाऊ नका, काही होणार नाही. अहो लाईट येते, येईल परत. आणि आता जसा अंधार झालाय ना सर, ह्यो अंधार फक्त वस्तीत नाही तर आमच्या आयुष्यात पण आहे. आणि ह्या अंधारात आहे ना सर, आम्ही तुमच्यासारखं गडबडून जात नाही. आम्ही चिडत नाही, ओरडत नाही आणि खचून तर अजिबात जात नाही. उलट आम्ही त्या अंधाराची सवय करून घेतो आणि मग हळूहळू आम्ही त्यातूनच आपली वाट शोधतो. उलट यात लढायचं कसं ना ते बघतो. हे बघ, मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा लाईट कधी येणार आहे ते सांग. आता त्याची तर काय गॅरंटी नाहीये सर. आणि इथली लाईट आहे ना सर, आमच्या आयुष्यातल्या सुखासारखी आहे. जसं आम्ही आमच्या आयुष्यात सुखाची वाट बघतो ना, तसंच आम्ही रोज या लाईटची पण वाट बघतो. जसं आमच्या आयुष्यातलं सुख सांगून येत नाही ना, तसं इथली लाईट बी सांगून येत नाही बघा. म्हणून मी तुम्हाला म्हंटल, इथली लाईट आमच्या आयुष्यातल्या सुखासारखी आहे. अरे बघा, सत्य मी म्हणलं ना तुम्हाला. आणि आता लवकर लाईट आली म्हणजे तुमचं नशीब पण चांगले, नाहीतर आम्हाला तर रोजची रात्र अंधारातच काढावी लागते. आता कळलं का सर, इथले लोक नशिबावरती का अवलंबून आहेत ते? जाऊ द्या सर, एवढा विचार करू नका. तुम्हाला एका दिवसात आमचं जगणं नाही कळणार. सर, तुम्ही लक्ष्मी फायनान्स बद्दल मला विचारायला सांगितलं होतं ना? हा बोला, काय झालं त्याचं? सर, मार्केटमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं, मी कन्फर्म केलंय. आपल्याला जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढं लोन द्यायला ते तयार आहेत. दॅट्स ग्रेट. अहो गुड न्यूज आहे. सर, पण एक विचारू का? हा बोला. आपल्या रिक्वायरमेंट बद्दल त्यांना कळलं कसं? मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं लोनसाठी. त्यांना कुठून ना कुठून रेफरन्सेसचे लिंक्स मिळाले असतील. तरी पण सगळे एका दिवसात म्हणजे? अहो इंटरनेटचा जमाना आहे केटी, सगळं काही खूप फास्ट होतं आजकाल. अहो मुद्दा हा आहे की आपणच मागे आहोत, पण इंद्राला मागे राहायला आवडत नाही. आता तुम्ही बघा, हे पैसे मिळू द्या आणि ही डील कम्प्लीट होऊ द्या, मग तुम्हाला इंद्राचा स्पीड कळेल. हो सर. गुड नाईट सर. चलो, गुड नाईट.